आतापर्यंत शाळा कॉलेजमध्ये आपल्याला खूप सारं नॉलेज मिळालं, परंतु गर्भामध्ये बाळाचा विकास कसा होतो, बाळ जन्माला चांगला येण्यासाठी काय करावे लागते, कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते, हे तुम्हाला कोणी सांगितलं आहे का? आपण जर अजाणतेपणाने बाळासाठी प्लॅनिंग करत आहात तर बाळ जन्माला आल्यानंतर कितीतरी गोष्टींना तुम्हाला सामोरे जावे लागेल. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी विकृती असतात. उदाहरणार्थ अनुवंशिक आजार, कुपोषण, अपंगत्व, खुजेपणा, बुटकेपणा इत्यादी सगळ्या गोष्टींना जन्मानंतर आपल्याला सामोरे जावे लागते. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की यासाठी काय करावे? तुम्हाला जर तुमचं जीवन तुमच्या बाळासहित सुखी, आनंदी, आरोग्य संपन्न जावं असं जर मनापासून वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मंडळी, मी अलका शिंदे, गर्भसंस्कार मार्गदर्शक. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे 16 संस्कारांपैकी सर्वात महत्त्वाचा असणारा संस्कार म्हणजे गर्भसंस्कार. जन्माच्या अगोदरपासूनच गर्भसंस्काराला सुरुवात होत असते. जन्माआधी 3 संस्कार केले जातात: गर्भधान संस्कार, भूसवन संस्कार आणि सीमंतोनयन संस्कार. या तिन्ही संस्काराचे कॉम्बिनेशन म्हणजेच गर्भसंस्कार. विवाहानंतर पती पत्नी जेव्हा ठरवतात की आपल्याला मूल हवं आहे, तेव्हापासून तर गर्भधारणा होईपर्यंत वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट दोघांच्या रिलेशन मधील लक्षपूर्वक केली जाते. त्यालाच गर्भधान संस्कार म्हणतात. मासिक पाळीनंतर 8व्या ते 15व्या दिवसापर्यंत गर्भधानाचा विधी केला जातो. 12व्या ते 14व्या दिवसापर्यंत हा विधी संपन्न झाला तर आपलं येणारं बाळ आरोग्य संपन्न निपजेल. गर्भधानाच्या दिवशी पती पत्नींना सात्विक आहार दिला जातो. देवी देवतांचे स्मरण करून स्वच्छ सुंदर पवित्र शयनकक्षामध्ये गर्भधानाचा विधी केला जातो. या सर्व गोष्टींचा पाठपुरावा केल्यानंतरच माता पिता चांगल्या व सुसंस्कृत बाळाला जन्म देऊ शकतात आणि म्हणूनच बाळाची तयारी शक्यतो गर्भधारणेच्या अगोदर 3 महिन्यापासूनच करावी. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन येतील. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका, कारण त्यांना सुद्धा या माहितीची अत्यंत गरज आहे. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे.